नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं दिनविशेष या सत्रात सहर्ष स्वागत करते. जाणून घेऊ एक प्रेरणादायी विचार. एकाच वेळी 1000 ध्येय ठेवण्यापेक्षा 1000 वेळा एकच ध्येय ठेवा. तुम्ही यश तर मिळवणारच, पण यशाचा इतिहासही घडवाल. सुरुवात करूया 17 जानेवारीच्या दिनविशेषांना. 17 जानेवारी 2001 रोजी अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील सूर्या पुरस्कार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर MG ताकवले यांना जाहीर झाला. 17 जानेवारी 1956 रोजी बेळगाव, कारवार आणि बिदर या जिल्ह्यातील मराठी भाग त्यावेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्याची घोषणा झाली. 17 जानेवारी 2001 रोजी कथ्थक नृत्यांगना डॉक्टर रोहिणी भाटे यांना मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान जाहीर झाला. आजच्याच दिवशी 1946 मध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची अर्थात युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलची पहिली बैठक झाली. 17 जानेवारी 1942 रोजी मुहम्मद अली उर्फ कॅशियस क्ले यांची जयंती असते. ते अमेरिकन मुष्टियोद्धा होते. अमेरिकन वर्णभेदाचा निषेध म्हणून त्यांनी धर्मांतर करून मुहम्मद अली हे नाव स्वीकारले. आजच्याच दिवशी 1918 मध्ये रूसी मोदी यांचा जन्म झाला. ते टाटा स्टीलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक होते. त्यांना भारत सरकारचा 1989 सालचा पद्मभूषण हा पुरस्कार देखील मिळाला होता. त्यांचा मृत्यू 16 मे 2014 रोजी झाला. आजच्याच दिवशी 2013 मध्ये ज्योत्स्ना देवधर यांचा मृत्यू झाला. त्या मराठी व हिंदी लेखिका आणि आकाशवाणी निर्मात्या होत्या. त्यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1926 रोजी झाला. 17 जानेवारी 2010 रोजी ज्योती बसू यांचा मृत्यू झाला. ते पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. त्यांचा जन्म 8 जुलै 1914 रोजी झाला. 17 जानेवारी 1945 रोजी दुसऱ्या महायुद्धात रशियन फौजांनी पोलंडमधील वॉर्सा हे शहर उद्ध्वस्त केले. आजच्याच दिवशी 1918 मध्ये सईद अमीर हैदर कमाल नक्वी उर्फ कमाल अमरोही यांचा जन्म झाला. ते चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, संवाद लेखक, पटकथाकार व कवी होते. त्यांचा मृत्यू 11 फेब्रुवारी 1993 रोजी झाला. 17 जानेवारी 1917 रोजी MG रामचंद्रन यांचा जन्म झाला. ते अभिनेते व तमिळनाडूचे मुख्यमंत्री होते. त्यांचा मृत्यू 24 डिसेंबर 1987 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1906 मध्ये शकुंतला परांजपे यांचा जन्म झाला. ते कुटुंब नियोजनाच्या क्षेत्रात अनन्यसाधारण कार्य केलेल्या समाजसेविका होत्या. त्यांचा मृत्यू 3 मे 2000 रोजी झाला. 17 जानेवारी 2008 रोजी रॉबर्ट जेम्स तथा बॉबी फिशर यांचा मृत्यू झाला. ते अमेरिकन बुद्धिबळपटू व ग्रँड मास्टर होते. त्यांचा जन्म 9 मार्च 1943 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1995 मध्ये डॉक्टर VT पाटील यांचे निधन झाले. ते ताराराणी या विद्यापीठाचे संस्थापक होते. 17 जानेवारी 1932 रोजी मधुकर केचे यांचा जन्म झाला. ते साहित्यिक होते. त्यांचा मृत्यू 25 मार्च 1993 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1905 मध्ये दत्तात्रय रामचंद्र कापरेकर यांची जयंती असते. ते गणिततज्ञ होते. त्यांचा मृत्यू 1986 मध्ये झाला होता. 17 जानेवारी 1895 रोजी विठ्ठल दत्तात्रय तथा वि. द. घाटे यांचा जन्म झाला. ते लेखक व शिक्षण तज्ञ रविकिरण मंडळातील एक कवी होते. त्यांचा मृत्यू 3 मे 1978 रोजी झाला. 17 जानेवारी 1706 रोजी बेंजामिन फ्रँकलिन यांचा जन्म झाला. ते अमेरिकन संशोधक व मुत्सद्दी होते. त्यांचा मृत्यू 17 एप्रिल 1790 रोजी झाला. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हे होते 17 जानेवारीचे दिनविशेष व विचारधन हे सत्र. आमचे दिनविशेष व विचारधन हे सत्र तुम्हाला कसे वाटते हे कळविण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 अर्थात 8698869880. असेच रोजचे दिनविशेष